शिरोली एमआयडीसी परिसरातील कंपनी फोडीचा गुन्हा उघड, 25 लाखांचा मुद्देमाल जप्त। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम। कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोली एमआयडीसी परिसरात घडलेल्या कंपनी फोडीच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने यशस्वी छडा लावला आहे। या कारवाईत 2 चोरट्यांना अटक केली असून विजय विलास गोसावी वय 29 व राहुल शिवाजी गोसावी वय 34 दोघे राहणार गोसावी वसा रुकडीवाडी तालुका हातकणंगले अशी अटक केलेल्यांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी 25,36,723 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 5 जून ते 6 जूनच्या कालावधीत विजय गोसावी व राहुल गोसावी या चोरट्यांनी शिरोली येथील स्काय टेक्नोव्हिजन आणि SV इंजिनिअरिंग सोल्युशन कंपनीच्या इमारतीचे शटर तोडून आत प्रवेश केला होता। चोरट्यांनी लोखंडी कपाटातील कार्बाइड इन्सर्ट टूल्स, DVR आणि वायफाय उपकरणे चोरी करून नेली होती। या प्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तपास सुरू केला। CCTV फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी किनी परिसरात सापळा रचून विजय गोसावी आणि राहुल गोसावी या दोघांना ताब्यात घेतले। आरोपींकडून विविध कंपन्यांचे कार्बाइड इन्सर्ट, ड्रीम एंडमिल, एक मोबाईल फोन तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करण्यात आले। या कारवाईमुळे एकूण 3 चोरीचे गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान आरोपींनी इतर साथीदारांसह हे गुन्हे केल्याची कबुली दिली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी करवीर विभाग सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे मिशन शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा।